काय चाललंय आणि कसली बातमी आहे? सांगते. काय सांगू तुम्हाला बातमी तुमच्या लाडक्या लेकीबद्दल आहे हो. तुमची लाडकी सावळी. मी तुम्हाला म्हणलं होतं ना की मला संशय आहे म्हणून. तुमची लाडकी लेक सावळी आणि तुमचे लाडके जावई बापू सारंग मेंढळे दोघं बी नवरा बायको सारखे वागतच नाही तो. एवढंच नाही सासरे बुवा, आपली सावळी समोर गेली ना त्या तिलोत्तमा मॅडम कसं बघतात तिच्याकडं. ती कोण फिरवून घेते हो. सूनच मानत नाही तिला. काय सांगू त्या पोरीची त्या घरातली कथा. आई गं, नवरा बायको नाही तो ते नवरा बायको नाही तो ते काय झालं? हं? बातम्या ऐकून उभ्या उभ्या गेलात की काय? हो बघा जरा. अहो त्यांना धक्का सहन होणार नाही बघा. ओ सासूबाई, सासरी बुवा. जयंती, शिळ्या कडीला ऊत आणू नकोस. या सगळ्या गोष्टी त्यांना आधीच माहिती आहे. काय म्हणजे मी आता जे सगळं सांगितलं ते तुम्हाला सगळ्यांना आधीपासूनच माहित आहे? वय हो सासरी बुवा. सासूबाई काय विचारते मी 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 हे सगळं सांगितलं ते तुम्हाला माहिती आहे? हा माहिती आहे आम्हाला सगळं आधीच. तुला आत्ता कळलं तिथे गेल्यावर एवढंच आहे. याला काय म्हणतात माहितीये का? चला झोपायला चला. चल रे देवा. काय तरी बाई आतल्या गाठीची माणसं आहेत. ताकास तूर लागू दिला नाही. माझ्या तर सगळ्या आनंदावर विरजनच पडलं. वाटलं होतं मस्त इमोशनल ड्रामा बघायला मिळेल. असलं काय सगळाच फुसका बाहेर निघाला. हे घे सावली. काय बोलला होतास तू? मैदान सोडून गेला माझी टीम मेंबर. आता खऱ्या अर्थाने खेळायला मजा येईल. पण काय टीम आहे यांची? बघून असं स्ट्रॉंग टीम नाही वाटत. दिसायला स्ट्रॉंग टीम नसेल पण सारंग दादाला अंडरएस्टिमेट करू नकोस. लहानपणापासून त्याने मला खूप वेळा हरवलंय पण आज नाही. आज आपली टीम स्ट्रॉंग आहे त्यामुळे आपण जिंकणार. करेक्ट, जिंकणार. जिंकायचंच आहे. तुला खेळता येतं का ग? वहिनी टेन्शन नको घेऊ. ते स्वतःच घाबरलेत. आपण जिंकणार. माझी साथ द्या फक्त. चला दोन्ही टीमच्या कॅप्टननी समोर या. आपण टॉस करूया. काय बबलू, ब्लू का रेड? ब्ल्यू. रेड. मी जिंकलोय. फिल्डिंग. तर सारंगच्या टीमनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आता मी तुम्हाला गेमचे नियम समजून सांगतोय. टोटल आपली 8 ओव्हर्सची मॅच असणार आहे. म्हणजे प्रत्येक बाजू 4-4 ओव्हर्स बॉलिंग करेल. सो मे द बेस्ट टीम विन. वहिनी 1 रन.
वहिनी 10 रनच हवेत फक्त. एक रन काढायचं, ठीक आहे? आता सारंगच्या संघाला जिंकायला हवेत फक्त 6 रन. कोणी नाही आहे समोर अजून, तू एकटीच आहेस. मला भीती वाटते सारंग सर. घाबरायचं ना, कशाला घाबरतोस? एक रन काढायचं फक्त. सावली, बॅट अशी पकड, त्याने मारायचं. ही साईड नाही, हा ही साईड. जर पकड. सारंगच्या संघाला सामना जिंकायला 6 रन हवेत. सावली, लक्ष दे, लक्ष. आता 3 बॉलमध्ये सारंगच्या संघाला हवेत 6 रन.